जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग जो काही विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा, ज्याद्वारे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतील किंवा डेंटल कॉलेजेस असतील, आयुर्वेदिक कॉलेजेस असतील, त्यांमध्ये गट क आणि गट ड ची पदभरती जी आहे ती होत असते। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये गट अ आणि गट ब ची पदभरती सुद्धा MPSC द्वारे घेतली जाते आणि गट क आणि ड ची पदभरती जी आहे ती सरळ सेवेमार्फत घेतली जाते। विद्यार्थी मित्रांनो, सध्या जे काही DMER आहे याच्यामध्ये गट ब साठी जवळपास 1200+ पदांवर पदभरती चालू आहे। त्याच्याविषयी सुद्धा मी एक PDF जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो। विद्यार्थी मित्रांनो, आता गट ड ची ही पदभरती निघालेली आहे, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदभरती आहे ही पदभरती DMER द्वारे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड यांच्यासाठी गट ड संवर्गासाठी भरून घेतली जात आहे। यामध्ये गट ड संवर्गातील विविध पद आहेत ज्याचं क्वालिफिकेशन 7वी आणि 10वी पास असणार आहे। गट ड मधील जे काही पद आहेत, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नांदेड यांच्यासाठी बघा, S1 चं पे स्केल असणार आहे 15,000 पासून 47,600 पर्यंत बेसिक पेमेंट असणार आहे। 69 पद असणार आहेत। त्यानंतर गट ड चंच प्रयोगशाळा परिचारक म्हणून पद आहे, यासाठी तुम्हाला पे स्केल जे आहे ते S6 असणार आहे। 19,900 पासून 63,200 रुपये तुम्हाला यामध्ये बेसिक पेमेंट मिळणार आहे। एकूण 17 पद आहेत। तुम्हाला लागल्या पहिलं पेमेंट 30,000+ इन हँड येऊन जातं। विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती आहे, या पदभरतीला येऊन बरेचसे दिवस झालेले आहेत। अर्जाला सुरुवात सुद्धा झालेली आहे, याबद्दल आपण आधीही व्हिडिओ घेतला होता। तुम्ही याचा फॉर्म भरला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु परत एकदा हा व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येण्याचं कारण, परत ही पदभरती तुमच्यासमोर आणण्याचं कारण म्हणजे याची जी शेवटची तारीख आहे ही शेवटची तारीख जवळ आलेली आहे। तुम्ही आत्तापर्यंत जर याच्यासाठी फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही जी पदभरती आहे या पदभरतीमध्ये 26 एप्रिल पासून फॉर्म भरायला अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि अंतिम तारीख जी आहे, शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची ती 16 मे असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 16 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। आज जवळपास 11 तारीख आहे, फक्त 5च दिवस राहिलेले आहेत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी। काही विद्यार्थी मित्र गट क सरळ सेवेची तयारी करत असतील आणि त्यांना गट ड ची पदभरती कशी भरू असं वाटत असेल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असल्याप्रमाणे गव्हर्नमेंटमध्ये जे काही आता नवीन पदभरती आहे, सगळ्या पदभरती जवळपास कंत्राटी स्वरूपाने होत आहेत। परमनंट पदभरती होत नाहीत, खूप तुरळक कमी प्रमाणामध्ये कंत्राटी पदभरती ज्या आहेत, ज्या परमनंट पदभरती आहेत या होत आहेत आणि सगळ्या जवळपास पदभरती जे आहेत त्या कंत्राटी पद्धतीनं होत असल्यामुळं तुम्हाला नियमित पदभरत्या ज्या आहेत त्या जशा प्रसिद्ध होतील तशा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। शासकीय किंवा निमशासकीय सुद्धा जे फॉर्म येतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जर फॉर्म भरला नसेल तर तुम्ही फॉर्म नक्की भरा, कारण कसं आहे याच्यामध्ये तुम्हाला परमनंट पद्धतीनं जे आहे ते हायर केलं जाणार आहे। इतर महागाई भत्ते असतील किंवा तुमचे इतर TADA असेल ते मिळून तुम्हाला पेमेंट यामध्ये चांगला मिळणार आहे। प्लस तुम्हाला जॉईन केल्याच्या नंतर कालांतराने याच्यामध्ये तुमचं प्रमोशन जे आहे ते गट क संवर्गामध्ये सुद्धा दिल्या जातं। विद्यार्थी मित्रांनो, बघा, याच्यासाठी जी फीस आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये ठेवण्यात आलेली आहे। तुम्ही अद्याप फॉर्म भरलेला नाही आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा असेल
तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्रामची ID दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला मेसेज करायचा आहे, DM करायचा आहे. तुम्हाला फॉर्म जो आहे तो आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीनं भरून दिला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म फिल करायची फक्त आपण 100 रुपये फीस घेत आहोत, प्लस तुम्हाला जे काही जी पदभरतीसाठी फीस शासनानं ठेवलेली आहे ती फीस तुम्हाला त्यामध्ये लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, याची जी अंतिम तारीख आहे 16 आहे. याच्यासाठी लागणारे कागदपत्र बघा, तुम्हाला अर्जाचा पुरावा जे आहे, नावाचा पुरावा अर्जामध्ये, त्याच्यासाठी तुमचं SSCचं जे काही सनद आहे ती लागणार आहे. वयाचा पुरावासाठी तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट चालणार आहे. शैक्षणिक अर्हता 10वी आणि 12वीचं मार्कशीट, त्याचबरोबर तुमचं जे काही डोमासाईल आहे ते कंपल्सरी असणार आहे. त्याचबरोबर संगणक अर्हतेमध्ये तुम्हाला MA-CITचं सुद्धा कंपल्सरी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरून इच्छित आहात तर त्या कास्टचं सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल जे आहे ते तुम्हाला यामध्ये लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचा एखादा फोटो ID म्हणून तुमचं पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, त्याचबरोबर तुमचं वोटिंग कार्ड असेल किंवा बँकचं पासबुक असेल, ते तिथं तुम्ही फोटो ID म्हणून यूज करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म तर भरला, त्याच्यानंतर सिलेबस काय असणार आहे, एक्झाम पद्धत कशी असणार आहे, निवड कशी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेचे पद असल्यामुळं याच्यामध्ये तुमची कॅम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे आणि त्याच्या मेरिटनुसार तुम्हाला डायरेक्टली यामध्ये जॉईनिंग जी आहे ती दिली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. 100 प्रश्न असतील. प्रत्येकी एक जो प्रश्न आहे तुम्हाला 2 गुणांना असेल, असे 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतील. यावर ज्यांची मेरिट असेल त्यानुसार तुम्हाला इथं जे पोस्टिंग आहे ते दिलं जाणार आहे. सिलेबसमध्ये मराठीचे 25 क्वेश्चन असणार आहेत 50 मार्कांसाठी. इंग्रजीचे सुद्धा 25 क्वेश्चन असणार आहेत 50 मार्कांसाठी. सामान्य ज्ञानचे 25 क्वेश्चन असतील 50 मार्कांसाठी आणि बौद्धिक चाचणी आणि गणित यांचे सुद्धा 25 क्वेश्चन असतील 50 मार्कांसाठी. असे एकूण 100 क्वेश्चन असतील तुम्हाला 200 मार्कांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बाबी आहेत, या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. पात्रतेमध्ये तुम्हाला भारतीय नागरिकत्व आणि वय जे आहे ते लागणार आहे. 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा ओपनसाठी आणि 18 ते 43 वर्षाची वयोमर्यादा जे कास्ट कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी इथं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती खूप आधीच आलेली आहे. यावर ऑलरेडी व्हिडिओ आपण घेतलेला आहे. परत व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही एखादा विद्यार्थी फॉर्म भरून इच्छित आहे, त्याच्यापर्यंत माहिती पोहोचली नसेल आणि त्याला फॉर्म कसा भरायचा हे माहिती नसेल, तर त्याच्यासाठी शेवटची तारीख जवळ येत आहे. आपला व्हिडिओ बघून 10 जरी विद्यार्थ्यांना फायदा झाला, त्यांनी जरी फॉर्म भरले, त्यांचं सिलेक्शन झालं तरी खूप होईल. याच अनुषंगानं, याच उद्देशानं आपण आजचा हा व्हिडिओ घेतलेला आहे. आपल्या चॅनलवर आपण असेच जे माहिती आहे, शासकीय असतील, निमशासकीय असतील, सगळ्या जाहिरातींविषयी माहिती घेत असतो. त्यामुळं तुम्हाला प्रोत्साहित काही मदत होत असेल आपल्या चॅनलवरून, तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की आपलं चॅनल जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत जा. तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर खाली दिलेल्या इंस्टाग्राम IDला मेसेज करा. तुम्हाला फॉर्मसुद्धा भरून दिला जाईल आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.